लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली आहे। मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली। लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी आणि लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी महिला आणि बाल विकास विभागाकडून ई-केवायसी करण्याचे निर्बंध लावल्यानं केवायसी करण्यासाठी सीएससी सेंटरवर आणि मोबाईलवर एकच झुंबड उडाली। मात्र लाडक्या बहिणीची ही केवायसी लाडका भाऊ करत असल्याचं चित्र दिसून येते। सेवा बहिणीला ताप भावाला होत असल्याचं दिसून येते। सर्व सीएससी सेंटरवर आपल्या पत्नी, बहीण आणि आई यांची केवायसी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये। लाडक्या बहिणीच्या सन्मानार्थ सुरू केलेली ही सेवा लाडक्या भावाला मात्र ताप देत असल्याचे दिसून येत आहे। महिला आणि बालविकास विभागाकडून केवायसी करण्याच्या सूचना येताच शासनाच्या वेबसाईटवर ट्रॅफिक जाम होत असल्यानं लाडके भाऊ मात्र रात्रभर जागून केवायसी करण्यासाठी धडपड करतायत। शासनानं लाडक्या बहिणीला ही सेवा चालू केली असली तरी लाडक्या भावांना याची गरज आहे की काय असा प्रश्न समोर येतोय। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।